नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. टी-ई-टी परीक्षेमध्ये पात्र व्हायचं असेल तर गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो. अनेकदा होतं काय, आपल्याला गणित सुटतात पण परीक्षा हॉलमध्ये वेळ पुरत नाही आणि तिथेच आपले हातचे माग जातात. हीच अडचण दूर करण्यासाठी आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टीच्या मागील वर्षांचे प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. पण पारंपरिक पद्धतीने नाही तर शॉर्ट ट्रिक्स वापरून आपण अवघडातले अवघड प्रश्न काही सेकंदात सोडवणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. 4, 5, 6 या संख्यांनी भागल्यास बाकी 3 येणारी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? आता इथे काय सांगितलेलं आहे, ज्यावेळी असा प्रश्न येतोय त्यावेळी आपण काय करतोय, लसावीची कन्सेप्ट यूज करतोय. 4, 5, 6 यांचा लसावी घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे डायरेक्ट मी लसावी काढून दाखवणार नाही, तर लसावी आपण कसा काढतोय बघा. 4चं काय येणार आहे 2^2. त्यानंतर 5चे अवयव 5च येतील आणि 6चं येईल 2 × 3. आता यामध्ये 2ची हायेस्ट पॉवर कोणती आहे 2^2. 5 हायेस्ट पॉवर 1 आणि 3ची हायेस्ट पॉवर 1. आता हा सगळा मल्टिप्लिकेशन याचं किती येईल 60 येईल. पण त्याने काय सांगितलेलं आहे 3 अंकी सांगितलेलं आहे, 3 अंकी लहानात लहान संख्या. त्यानंतर 60 × 2 किती येणार आहे 120 येईल आणि 120 बाकी 3 पाहिजे त्यांना, म्हणजे 120 अधिक 3 123 ती लहानात लहान संख्या असेल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल 123. क्रमांक 2. 1 ते 50 मध्ये 4ने पूर्ण भाग जाणाऱ्या आणि 4 हा अंक त्यात असणाऱ्या अशा किती संख्या आहेत? होल्ड करा क्वेश्चन आणि तुम्ही सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. तर 1 ते 50 मध्ये 4ने 4चा टेबल लिहूया. ह्या झाल्या 1 ते 50 पर्यंत 4ने पूर्ण भाग जाणाऱ्या. आता पुढे कंडिशन काय आहे, 4 हा अंक त्यात असणाऱ्या अशा किती संख्या आहेत? 4 हा अंक आहे, अशा संख्या किती आहेत? तर 5 संख्या आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. टी-ई-टी 2013ला प्रश्न विचारलेला आहे. असे सिंपल प्रश्न सुद्धा असतात, गोंधळून जायचं नाही. सिंपल इथे 4चा टेबल लिहिलेला आहे आपण. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 3. जर 36 पुस्तकांची मूळ किंमत 30 पुस्तकांच्या विक्री किमती एवढी असेल तर नफा किती होईल असं विचारलेलं आहे. तर इथे हा नफा तोट्याचा प्रश्न आहे आणि सिंपल प्रश्न आहे. इथे 2 वस्तूंची किंमत दिलेली आहे. सिंपल फॉर्म्युला आहे, वस्तूंची वजाबाकी विक्रीच्या वस्तू गुणिले 100 हा नफा काढण्याचा फॉर्म्युला आहे. आता वस्तूची वजाबाकी म्हणजेच काय, वस्तूंची वजाबाकी किती होणार आहे 36 - 30 6 होईल आणि किती विक्रीच्या वस्तू किती आहेत 30 पुस्तकांची विक्री किंमत म्हणजे 30 गुणिले 100 करतोय, तर याचं उत्तर येईल 20%. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. क्रमांक 4. एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 6 महिन्यात तिप्पट होते तर व्याजदर किती होईल? तर इथे काय सांगितलंय 6 महिन्यात तिप्पट होते. जर पी एवढी रक्कम असेल तर 6 महिन्यानंतर ती किती होणार आहे 3p एवढी होणार आहे. किंवा 1 रुपये असेल तर ती काय होईल 3 रुपये होईल. बरोबर. तर हा प्रश्न सोडवण्याच्या 2 मेथड आहेत बघा. एक सिंपल मेथड सांगते. तर 3 - 1 2 म्हणजेच काय करतोय आपण पर्सेंटेज वाढ त्यांनी विचारलेली आहे. 2 डिवाइड 6 महिन्यामध्ये. तर व्याजदर आपल्याला कसा फाइंड करतोय तर 2 डिवाइड, कारण डिफरन्स किती आहे 2 आहे यांचा आणि पर्सेंटेज वाढ काढतोय त्यामुळे 1 आपण डिनॉमिनेटरला घेणार इंटू 100. 200% आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2. म्हणजे पर्सेंटेज फॉर्म्युला यूज करून इथं आपण हे फाइंड केलं आहे. दुसरी मेथड आहे 1 रुपयाचा काय होतो 3 रुपये होतो. बरोबर. तर ए किती असणार आहे, अमाऊंट किती होणार आहे 3 होणार आहे. कारण ए बरोबर काय असतो पी प्लस तुमचं जे व्याज आहे ते, म्हणजे इंटरेस्ट जो आहे तो ए असतं. म्हणजे ए किती आहे 3 आहे. म्हणजे फॉर्म्युला आपल्याकडे आहे चक्रवाढ व्याजाचा पी ए इज इक्वल टू P1 + R / 100 आणि 6 महिन्याची एक टर्म घेऊ आपण इथं. 6 महिन्याची
एक टर्म म्हणजे इथं एन किती येईल 1 येईल. आता पी किती आहे 1 आहे. 1 प्लस आर डिवाइड 100 आणि ए किती असणार आहे आपला 3 आलेला आहे. म्हणजे आता यातून सुद्धा आरची व्हॅल्यू आपल्याला 200% येईल. 3 ए इज इक्वल टू 3 आलेला आहे. त्यानंतर P1 घेतलेला आहे, आर फाइंड करायचं आणि 6 महिन्याची एक टर्म घेतलेली आहे. 1 प्लस आर डिवाइड 100 3 मायनस 1 2 होणार आहे आणि आर डिवाइड 100 म्हणजेच आर किती येणार आहे 200%. म्हणजे दोन्ही मेथडनी जे आन्सर येणार आहे आपलं ते 200%नी येते. तुम्हाला कोणती मेथड इझी वाटते त्या मेथडनुसार तुम्ही करू शकताय. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 ताशी 108 किलोमीटर वेगाने जाणारी गीतांजली एक्सप्रेस एका सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती? D.Ed. CET 2010ला हा प्रश्न विचारला गेलाय. इथं वेग दिलाय त्याने किती 108 किलोमीटर पर आवर. आपली उत्तर मीटरमध्ये आहेत म्हणजेच काय करूया या वेगाचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करूया. 108 गुणिले 5/18 मल्टिप्लाय करतोय आपण 6 म्हणजे 30 मीटर पर सेकंड काय झाला आपला वेग आला मीटरमध्ये. जेव्हा ती एक्सप्रेस किंवा रेल्वे असेल ती एखाद्या खांबाला ओलांडत असेल त्यावेळी डिस्टन्स आपण काय घेतो डिस्टन्स डी इज इक्वल टू त्या रेल्वेची लांबी फक्त घेत असतोय. आणि जर एखादा बोगदा किंवा पूल ओलांडत असेल तर रेल्वेची लांबी प्लस त्या बोगद्याची लांबी आपण डिस्टन्स घेतो. इथं काय होईल खांबाला ओलांडत आहे ती एक्सप्रेस त्यामुळे डी इज इक्वल टू काय येणार रेल्वेची लांबी. टाईम आहे आपल्याला आणि गाडीची लांबी काढायला सांगितलेली आहे म्हणजेच काय अंतर काढायला सांगितलेलं आहे. गाडीची लांबी बरोबर अंतर. फॉर्म्युला आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता वेग दिलेला आहे त्याने 30 आणि वेळ किती आहे 8 सेकंदाची म्हणजे 240 मीटर त्या गाडीची लांबी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 एक काम ए आणि बी एकत्र 7 दिवसामध्ये पूर्ण करतात. ए हा बी पेक्षा 1.34 पट कार्यक्षम आहे. तेच काम एकटा ए किती दिवसात पूर्ण करेल? ज्यावेळी आपण कोणतंही एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतोय काळ काम वेग या चॅप्टरवरती प्रत्येक वेळी एकच वाक्य मी रिपीट करते नेहमी. या फॉर्म्युल्यावर आपले सगळा हा पूर्ण चॅप्टर बेस्ड आहे. इफिशियन्सी बरोबर वर्क डिवाइड डेज. इफिशियन्सी बरोबर वर्क डिवाइड डेज म्हणजेच मराठीत लिहूया आपण कार्यक्षमता बरोबर काम भागिले दिवस. आता हा क्वेश्चन डिफिकल्ट वाटतोय पण किती सोप्या पद्धतीने आपण या फॉर्म्युल्यावरून सॉल्व्ह करू शकतोय ते बघा. ए हा बी पेक्षा 1.34 पट कार्यक्षम आहे. ए हा म्हणजे इक्वल टू करतोय आपण आणि बी पेक्षा म्हणजे आता हे कसं लिहितोय आपण 4 गुणिले 1 4 आणि हे 3 7 भागिले 4 बी हे असं लिहिलेलं आहे आपण. ए हा बी पेक्षा 1.34 पट कार्यक्षम आहे म्हणजेच कसं लिहू शकतोय ए डिवाइड बी इज इक्वल टू 7 डिवाइड 4 लिहू शकतोय. आता इथे त्यांनी काय दिलंय ए आणि बी एकत्र 7 दिवसात काम पूर्ण करतात. ए प्लस बी एकत्र 7 दिवस लागतात त्यांना. त्यांची कार्यक्षमता काढूया आपण. आता इथे या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्यात आपल्याला. आता कार्यक्षमता म्हणजेच काय असणार आहे त्यांच्या इफिशियन्सीची ॲडिशन असणार आहे. ए प्लस बी काय असणार आहे 7x प्लस 4x लिहूया आपण. ही झाली कार्यक्षमता आणि आपल्याला सुरुवातीला काम काढून घ्यावं लागणार. दिवस किती आहेत 7. आता हेच कसं करतोय आपण 7 अधिक 4 11x बरोबर काम भागिले 7 म्हणजेच काम किती आलेलं आहे 77x. इथं आपला 50% क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. आता ए किती दिवसात पूर्ण करेल तर एची इफिशियन्सी किती आहे 4x आहे आणि इफिशियन्सी आहे आपल्याकडं तर तो किती दिवसात पूर्ण करेल ही क्वांटिटी आपल्याला फाइंड करायची आणि कामसुद्धा आपल्याकडे आहे 77x. आता हाच फॉर्म्युला आपण कसं लिहूया मग दिवस बरोबर काम भागिले कार्यक्षमता. आता काम किती आहे 77x आणि कार्यक्षमता किती आहे एची कार्यक्षमता किती आहे 7x आहे एची कार्यक्षमता म्हणजे
ए हा 11 दिवसात ते काम पूर्ण करेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. फक्त हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे इथं. पर्याय क्रमांक 2 11 दिवस आपलं उत्तर असेल. क्रमांक 6 एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा होतो. जर त्या वस्तूची विक्री किंमत 550 रुपयांनी वाढवली असती तर 6% नफा झाला असता. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती? आता समजा वस्तूची किंमत आहे 100. वस्तूची किंमत आहे 100. त्यानंतर एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा म्हणजेच किती होणार आहे? तोट्यानंतर किती होणार? 100 वजा 4 म्हणजे 96 होईल. जर त्या वस्तूची विक्री किंमत 550 रुपयाने वाढवली, आता इथून त्याने काय केले? 550 रुपयाने वाढवले तर 6% नफा झाला असता. आता 6% नफा म्हणजेच काय? 100 अधिक 6 106 होईल. ओके. आता 96 वरून 106% होणार आहे हे. म्हणजेच यांचा डिफरन्स किती होतोय? टोटल 96 वजा 106 किती होणार आहे? 10%. म्हणजेच 550 तर 100% बरोबर किती? तर 550 गुणुले 100 भागिले 10 उत्तर असेल आपलं 5500 त्या वस्तूची मूळ किंमत असेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. क्रमांक 7 एक बाग आणि एक स्टूल यांची एकूण किंमत आहे 1525. बाकापेक्षा स्टूल 425 रुपयाने स्वस्त आहे तर 2 बाकांची किंमत किती? समजा बाकाची किंमत घेऊया x आणि इथं काय सांगितलंय? बाकापेक्षा स्टूल 425 रुपयाने स्वस्त म्हणजे स्टूल असेल x वजा 425. आता या दोघांची एकत्रित किंमत किती दिलेली आहे? x मायनस 425 प्लस x बरोबर 1525 आहे किंमत दोघांची. आता हे सॉल्व करूया. 2x बरोबर 425 बरोबर 1525 1525 अधिक 425 1950. आता x काय येईल आपलं? 1950 भागिले 2 x आले 975. x आले 975 पण त्याने काय विचारलंय? 2 बाकांची किंमत म्हणून 2x फाइंड करावं लागेल आपल्याला. 2 गुणुले 975 1950 रुपये आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, आज आपण TETच्या गणिताचे अवघड प्रश्न शॉर्टकट ट्रिक्स वापरून अगदी चुटकीसरशी सोडवले. परीक्षेमध्ये याच ट्रिक्स तुमचा अमूल्य वेळ वाचवणार आहेत आणि तुम्हाला हक्काचे मार्क्स मिळवून देणार आहेत. आजची ही मॅजिक ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व भावी शिक्षक मित्रांसोबत शेअर करा आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण अशाच धमाकेदार ट्रिक्स घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. अभ्यास करत राहा. थँक्यू.